देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आशियातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा नाशिक जिल्हा सध्या कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे अडचणीत सापडला आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कांद्याला किमान हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज चांदवड येथे शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाशिक मुंबई महामार्ग रोखून आंदोलन केले। गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। राज्य आणि केंद्र सरकारकडून कठोर उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। दरम्यान केंद्र सरकारने प्रति क्विंटल 1580 रुपये किमान भाव जाहीर केला असला तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। या आंदोलनात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, राजभाऊ वाजे आणि भास्कर भागरे उपस्थित होते। आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला तातडीने किमान हमीभाव देण्याची मागणी केली। दरम्यान आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला।